गाव ओढा वाळून खड झाला होताच, पण कधी नव्हे ते घरोघरीचे आडही कोरडे ठणठणीत झाले होते. वाकून पाहिलं तर आत वाळून वड्या धरलेला काळा गाळ तेवढा दिसे. खडात टाकला की बदकन आवाज येई आणि ढासांचं मोहाळं घो करून उठे. गावातली आणि रानातली झाडंही खराटीत झाली होती. पिंपरणीची, पिंपळ, उंबर अशा झाडांच्या हिरव्या डहाळ्यासुद्धा लोकांनी तोडून गुरांना घातल्या होत्या. हिरवा रंगच कुठे दिसत नव्हता. दिवसभर घोंघावणारा वारा घरांच्या भिंतीवर धडक्या मारी. पिसाळल्या जनावरासारखा त्याचा गुरगुर आवाज ऐकू येई. कायधुळी, वावटळी सारख्या गिरगरत. दिवसा खूप ऊन आणि रात्री दाट अंधार. गावाची रयाच गेली होती. गुरांची ढोपरं वीत वर आली होती. भकाळ्या गेलेली त्यांची पोटं निरगुडीच्या फोकांनी गुंपलेल्या कणगुल्यासारखी सळसळीत दिसत. रंग मळकट झालेले, अंगावर केस वाढलेले, डोळे उदासवाणे, कधी काही त्यातून पाणी गळलेल्याच्या सुक्या खुणा तशाच राहिलेल्या. दुष्काळी कामं ठिकठिकाणी चालू होती. मोठ्या सडकेच्या कडेनं शेकडो माणसं खडी फोडून ढीग घालत होती. सामुदायिक विहिरी सुरू होत्या. उपाशी तापाशी पोटानं माणसं धरित्री उकरत होती आणि दगड फोडत होती. वरून उन्हाचा सणका सहन करायचा आणि हातानं खडी फोडायची. बाया बापडे, रणेताटे, म्हातारे कोतारे सगळ्यांनाच ही कधी जन्मात ठाऊक नसलेली कामं करावी लागत होती. दिवसभरी खडी फोडून संध्याकाळी माणसांच्या घोळक्यातून दत्तू सणासणा चालत गावात पोचला. सारं अंग आंबून गेलं होतं आणि पोटात भुकेचा डोंब उसळला होता. गेल्या चूळ भरायची आणि 3 जाड्या भाकरी असल त्या कोरड्यासाबरोबर वरपायच्या या विचारानंच त्याच्या तोंडाला चळचळ पाणी सुटलं होतं. घरात आल्यासरशी त्यानं धुर्यानं आणि घामानं माखलेलं अंगातलं दंडकं काढून खुटीला अडकवलं. बाहेरच्या रानातलं पाणी घेऊन खळखळून चूर भरली. थोडं पाणी पायावर ओतलं. दोन्ही हाताचे तळवे पोळून चोळून कोरडे केले आणि हात सोग्याला पुसून तो म्हणाला, "आई, भाकरी वाढ गं." पोरगं भुकेलून येईल म्हणून म्हातारीनं नुकत्याच 4 जाड भाकरी भाजून चुलीला उभ्या करून ठेवल्या होत्या. तव्यात डाळ कांदा पसरला होता आणि बाहेरच्या ओट्यावर ती थोडी टेकून बसली होती. "होय रे लेकरा, वाटच बघत होते मी." असं म्हणत ती हातानं जमिनीचा आधार घेऊन उठली आणि चुलीपाशी गेली. लोटा भरून पाणी ठेवलं. पळीवरची थळी काढून मांडली आणि विझलेल्या चुलीवरच्या तव्यातलं कालवण थाळीत वाढता वाढता तिच्या ध्यानात आलं, इथल्या भाकरी र कुठं गेल्या? काय, चांगल्या 4 भाकऱ्या करून ठेवल्या होत्या मी, त्या नाश कट झाल्या. चेटूक बिटूक केलं काय कुणी?" अवाक होऊन म्हातारी बघत राहिली आणि तिचं ध्यान अर्धवट ढकललेल्या मागल्या दाराकडं गेलं. कपाळावर हात मारून ती वरडली, "अर माझ्या कर्मा, मुठीनं उचलल्या र भाकरी. तिच्याशिवाय कुणाचं काम नाही हे. मुडदा उचलला ह्या कुत्रीचा. हिला रोगडा झाला. कधी नव्हे ते घरात शिरली आणि समोर दिसतं ते उचलून पळते बघ. जरा सावट येत नाही हिचा. बया, असली चोरटी कुत्रं कुट्ट पृथ्वीवर नसल." हे ऐकताच दत्तूला एकदम इतकी चीड आली की आईला रे ह्या नशिबाच्या म्हणून त्यानं मागच्या दारावर धाडकन लाथ मारली. दार उघडून भिताडावर आपटलं आणि पुन्हा जागच्या जागी बसला. दत्तूचा संताप कसा असतो हे माहीत असलेल्या म्हातारीचा थरकाप झाला. ती घाबरून ओरडत राहिली, "नको र बाबा, नक." पण दत्तूचा राग उसळला होता. त्यानं लाथ मारून पाण्याचा लोटा ठणकन उडवला. थाळी भिताडावर भिरकावून दिली. जळणाच्या मोळीतलं एक वावरभर लाकूड ओढून घेतलं आणि पाणी तापवण्यासाठी म्हातारीनं एक राखेलचा डबा आणला होता. त्याच्यावर ठाण दाणके घालून त्या पत्र्याचा मुटका केला. लाकूड मोडून 3 तुकडे झाले. ते तुकडे, तो चेपलेला डबा सगळं दत्तूनं पाटी भिंतीवरून उकिरड्यावर भिरकावलं. म्हातारीला ओरडून फर्मावलं, "पुन्हा चूल पेटव आणि भाकरी कर."
भुकेनं मरायला लागलोय मी. म्हातारीला रडच आलं. ती भरल्या गळ्यानं म्हणाली, माझ्या लेकरा पीठ नाही र घरात, होतं त्या सगळ्यांच्या भाकरी केल्या. दत्तू हात नाचवीत दात ओठ खात ओरडला, मग काही खाऊ मी आता म्हातारे, तुला खाऊ? थांब थोडा, मी बघते कुणाकडं पीठ मिळतंय का ते. म्हातारी अंधारात बाहेर पडली. शेजाऱ्या पाजारांकडे जाऊन तिनं पीठ मागितलं, पण कोण देणार? सगळ्यांनी धुडकावून लावलं. तेव्हा म्हातारी मलिंगा वाण्याच्या दुकानात गेली आणि रुपया मोडून ओटीत शेंगदाणं आणि फुटाणे घेऊन आली. दरम्यान दत्तूनं चुलीवरचा तवा उतरून सगळी भाजी चाटून पुसून खाल्ली होती. तांब्याभर पाणीही ढोसलं होतं. त्याच्या पोटाचा एक कोपराही मागला नव्हता. म्हातारी येताच तिनं दुरडी घेऊन त्यात शेंगदाणे आणि फुटाणे ओतले आणि मुकाट्यानं दत्तूपुढं नेऊन ठेवले. हिरव्या वैरीवर जनावर तुटून पडावं तसा दत्तू त्या मेव्यावर तुटून पडला. म्हातारीला पोराचा राग चांगला माहीत होता. मुळातच दत्तूचे डोळे तांबरलेले होते. बारीक लाल लाल शिरा जाळ त्याच्या घाऱ्या डोळ्यात होता. रागावला म्हणजे हे डोळे इंगळासारखे फुलत, कपाळावरची शीर उभी राही, आवाजाच्या फाटून चिंध्या होत. अंगापिंडानं दांडगा असलेला दत्तू संतापला म्हणजे फुसाडणाऱ्या नागासारखा दिसे. बघणाऱ्याच्या काळजाचा ठाव सुटे. तांबारलेल्या डोळ्यांनी कुठं तरी बघत दत्तूनं ते सगळं चांभाट फुटाणे आणि कच्चे शेंगदाणे खाल्ले. तोंडाला तांब्या लावून पाणी ढोसलं आणि काही न बोलता अंगात घालून जाड वाहनाने नाल वाजीत तो बाहेर पडला. बेशीतल्या लिंबाच्या पारावर अंधारातच गावातली तरणी पोरं बसली होती. आईला मायला म्हणत गोष्टी करत होती. खिदत खोकळत होती. दत्तू आल्याबरोबर एक जण म्हणाला, दत्तू काय रे मोऱ्याचा? दत्तू म्हणाला, वय, वासावरच ओळखलंस मी. बसा. जेवण झालं का? दत्तू अजून रागातच होता. कशाचं जेवण मर्दा, म्हातारीनं भाकरी केलेल्या मपीनं पळवल्या. आईला, ही कुत्री लय सवकलीया चोरायला. गेल्या बुधवारी आमच्या आईनं पिठाचं टोपलं खाली ठेवलं होतं. ते पहाटच्याला कवाडात शिरून सगळं खाल्लं हिनं. ए लेका, पिठाचं काय सांगतोयास? आमच्या घरात शिरून तिनं पायलीभर भुईमुगाच्या शेंगा खाल्ल्या, कडा फोडून. फोलकट दाणं समदच. आईला, मांदाळ खोडील कुत्री हाय ही. ती कवा पाळत ठेवती आणि कवा काय उचलून जाती ह्याचा पत्ताच लागत नाही माणसाला, आणि मारायला अजिबात घावत नाही. इतकी चपळाई तिच्या अंगात हाय. किती बी नेम धरून तुम्ही धोंडा हाणा, ही हमखास चुकविणार. आणि समजा एखाद्या वक्ती टोला लागला जोरकास तरी हूं का चू करीत नाही. दुसरी कुत्री बघा, खडा फेकून मारला तरी आई गेल्यावानी कोकाटत्यात. कुणाची हाय ती पाळलेली? पाळलेली नाहीच. मी बघतोय तशी उडगीच हाय ती. असं कसं? नाव कसं पडलं म्हपी हे? अर, असंच कुणीतरी तुझ्या माझ्यासारख्यानं दिलं. शर्त गड्या आपली, कुणाची पाळलेली असती तर 10 रुपये मोजीन. मर्दा, गावात एक घर असं नाही की जिथं ह्या कुत्रीनं चोरी केलेली नाही. मायप्पा धनगराच्या वस्तीवर जाऊन त्याच्या मेंढीचं नुकतंच जन्मलेलं कोकरू हिनं खाल्लंय, कातड्या सकट. त्या बायजाच्या गोट्यात शिरून खुराड्यातली कोंबडीची अंडी तर कैकदा खाल्ली. टरफलंसुद्धा शिल्लकीला ठेवत नाही. दुष्काळ आला तसा चोरीचा धंदा धरलाय हिनं. बायली, इतकं जर हाय तर मारूया का एकदा धुंडाळून? घावत नाही मर्दा ती. अट्टल फरारी असते ना, तशी औलाद आहे ही. एका जागी निवांत बसलेली अशी मी तरी कधी तिला बघितलेली नाही. काय लांडगा हाय का वाघीण हाय? न घावायला मारूया की धुंडाळून? होय र दत्तू. दत्तूचं साध बोलणंसुद्धा रागवल्यासारखं. आता तर तो खरंच रागवलेला. एक वार तोंड बाजूला करून थुकला आणि निग्रहानं म्हणाला, गड्यानू, मी तर इरालाच पेटलोय. आज ह्या कुत्रीनं मला अन म्हातारीला उपास घडवलाय. तिचा जीव घेईन तरच माझं मन शांत होईल. खंडोबा शपथ, कुत्री तुला घावायची नाही मर्दा दत्तू. मायप्पा धनगराची पोरं आठवडाभर झटपटत होती.
धोंडात थोडा शक आला की कुत्री गावात दिसेनाशी होती. आज या वस्तीवर तर उद्या लिंबुड्याला, तत्नं चोपडीला, चोपडीवरून बलवडीला अशी 12 गावं हिंडते ती. दत्तू म्हणाला, बघूया. गाव ओढ्याला लागून लिंगाडे मंडईची एक आळीच्या आळी गेली. काही वर्ष ओस पडलेली होती. ह्या नात्या कारणानं लिंगडे मुंबईकडे, धुळ्याकडे, मूर्तिजापुराकडे कामाधर्मानिमित्त पांगले होते आणि तिकडे स्थायिक झाले होते. इकडं त्यांची घरं हळूहळू पडली होती. दारं वासरे लोकांनी काढून नेले होते. भिंती पडल्या होत्या. माळवत खचली होती. बाबी, बोराटीची झुडपं, गवत घराघरातून माजली होती. पाऊस पाणी आलं म्हणजे कुंभाराची गाढवं ह्या पडकानं आसरा घेत. एरवी कुठं मुंगस होती, कुठं घुशी होत्या. ह्या पडकातल्या एखाद्या आडोशात मपी कधीमधी दिसते हे दत्तूला माहीत होतं. दुसऱ्या दिवशी दिवस उडायच्या वेळी डहाळे तोडायची कुऱ्हाड हातात घेऊन तो बाहेर पडला आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूला पडकी घरं असलेल्या लिंगाड्यांच्या हाडीतून हात पाठीमागं घेऊन उगीच हिंडत राहिला. त्याची बारीक नजर मात्र पडकापडकातून हिंडत होती. कानेकोपरे मातीचे ढिगारे, उकीर, डबरी, कुत्री दृष्टीला पडली नाही. मग दत्तू एक एक घर जवळ जाऊन नीट बघू लागला. मग त्याच्या मनात येऊ लागलं, उगीच धुंडतोय. कुत्री आज ह्या जागी आलेली नसावी. कदाचित पडक्या गावकुसाकडं गावच्या अगदी टोकाला ती असेल, नाहीतर काळ्या रानात डबर करून बसली असेल. इथं असती तर नजरेतून चुकली नसती. पडक्या घराच्या भिंतीवरून दत्तू निस्माळ्यात चालला होता आणि भस्कन जंगलात जनावर उठावं तशी मपी पटकातनं बाहेर पडली आणि शेपूट आवरून सुसाट पळली. दत्तूने डहाळे कुऱ्हाड फेकून मारली, पण मध्येच तरवडाचं एक झुडपू आड आलं. ते विस्तार तुटून 2 वाव उडून पडलं आणि मपी बचावली. झुडूप मध्ये आलं नसतं तर तिचे पाय नक्कीच कापले गेले असते. मपी तशी दिसायला दांडगी नव्हती. उगीच ठेणगी, ठुचकी, तांबूस रंगाची आणि बुटक्या पायाची. गावठी जात, पण चोरापाशी असते ती सगळी हुशारी तिच्यापाशी होती. सदैव सावध असणारी मपी कुत्री पुढं गावात दिसेनाशी झाली. कुणी म्हणे ती 4 मैलावर चोपडी गावी दिसली. कुणी म्हणे 7 मैलावर असलेल्या वाटबरेगावच्या नदीत दिसली. रोज गावात कुणा ना कुणाच्या घरी चोरी व्हायची ती काही दिवस झाली नाही. सगळी पोरं पहारावर जमली म्हणजे दत्तूला म्हणत, दत्तू, मपी तुझ्यापाशी हुशार निघाली. आता तुझा राम निवस्तवर ती तुझ्या नजरेला पडत नाही बघ. दत्तू म्हणे, कळलं एखाद्या दिवशी तुम्हाला. मला तर वाटतंय तुझ्या भीतीनं तिनं गावच सोडलंय. अर कशाची सोडतीये मर्दा. काल मलिंगा वाण्याची गुळाची ढेप केवढी कातरले कुत्रीनं दुकानात शिरून. नाही, मुंगळ लय झालं म्हणून घटकाभर परसदारी ठेवली होती ढेप. तेवढ्यात कुणाच्या कुत्र्यानं काटा काढला. एवढी चलाकी गावात इतर कुणा कुत्रापाशी नाही हं. हे काम मपीचंच नवं. कुणी पाहिली का तिला ढेप खाताना? कुणी नाही, पण परसदारी सारवलेलं होतं. त्यावरले पाय सांगत होते कुत्रं येऊन गेलं. थू तुमच्या. म्हणजे मपी गावातच फरारी हाय म्हणा की. आईला, अशी बाजिंदी कुत्री आपण तरी कधी बघितली नव्हती बाबा. 8-15 दिवस गेले. दुष्काळी काम सुरूच होतं. लोकांची दैना चालूच होती. गावातले बरीच गुरंढोरं दिसेनाशी झाली होती. लोक पाणी पाणी करत होते. अनेक जण गाव सोडून जगायला परमुलकी गेले होते. एका टळटळीत दुपारी बकरं घेऊन यावं तशी मपी कुत्रीला खांद्यावर टाकून दत्तू घेऊन आला. तिथं तोंड चराट्यानं बांधलेलं होतं. मागचे पुढचे दोन्ही पाय बांधले होते. ओढ्याकाठच्या मोठ्या थोरल्या वडाच्या सावलीला दत्तू आला आणि वैरणीचा मोदा टाकावा तशी कुत्री त्यानं जमिनीवर टाकली. दमगीर होऊन तो धुळ्यानं भरलेलं पाय झाडत बसला. मपीला हालायला येतच नव्हतं. डोळे कपाळात चढवून ती पडक्या जागी वळवळत होती. मग दत्तूनं बरोबर आणलेल्या नव्या कासऱ्याचा चांगला सरकफास तयार केला. वडाच्या डहाळीवर टाकला. कासऱ्याचं दुसरं टोक मुळीला जांब बांधलं. फास तयार झाला. गावात कशी कुणाला बातम्या लागली कुणास ठाऊक. घारवड जमा व्हावी तशी 10-20 पोरं जमा झाली. आता पुढे दत्तू काय करतोय म्हणून सावलीला येऊन उभी राहिली.
काही मांड्या घालून बसली. दत्तूचे डोळे इंगळासारखे फुलले होते. काय करतोय र दत्तू, असं विचारायचंही कुणाची छाती झाली नाही. पोरं गपचीप होती. मोठी माणसं कुणी नव्हती. सगळी आपापल्या उद्योगधंद्याला गेली होती. म्हातारी कोतारी होती ती आपापल्या विवंचनेत होती. तीनदा ओढून दत्तूनं फास नीट सरकवतोय का हे बघितलं. कुत्री उचलून फासपाशी आणली. तिच्या गळ्यातलं फास घातला, पक्का केला. मग मुंडक्यावर पाय देऊन कुत्रीनं मागले पुढले पाय सोडले. कुत्री तडफडायला लागली. मुळीला बांधलेल्या कासऱ्यानं दुसरं टोक दत्तूनं ओढून एका हाताला गुंडाळलं. कुत्रीच्या तोंडात चलाखीनं सोडलं. काही पोरं धक्क्यानं उठून उभी राहिली आणि दत्तूनं चलाखीनं कासऱ्याचं दुसरं टोक दोन्ही हातांनी ओढून जमिनीपासून कुत्रीला वर शेंदली. कुत्रीनं घशातनं भयान आवाज काढले. अधांतरी तडफडत गेला. मान कापलेलं कोंबडं फडफडतं तशी ती काही वेळ फडफडली. एक पोरगं ताडकन उठून उभं राहिलं आणि ठो ठो बोंबलत गावाकडं धावलं. हा भीषण प्रकार बघून त्याला धोतरात मुतायलाच झालं होतं. आचके देत देत कुत्री गप्प झाली. तिची जीभ तोंडाबाहेर लोंबली. डोळे बाहेर आले. अंग सैल पडलं. नुसता हाडामास भरलेला भोत राहिला. बाजूला तोंड करून दत्तू एक वार जोरात थुंकला. हातातला कासरा त्यानं सोडून दिला. धप्प दिशी कुत्री धुऱ्यात पडली. कासरा मेलेल्या सापासारखा पडला. दत्तूनं तिच्या गळ्यातला फास काढून नवा कासरा नीट गुंडाळलेला आणि घरी नेण्यासाठी बाजूला ठेवून दिला. इतका वेळ लांब उभा राहून एक फासपारधी बघत होता. तो घाबरत घाबरत पुढं आला आणि वाकून राम घालून कुत्रीकडं बोट दाखवत म्हणाला, पाटील, ही गोष्ट मला गरीबाला देचाल? थांबरलेल्या डोळ्यानं दत्तूनं त्याच्याकडं काही क्षण एकटक बघितलं. कशाला र? माझ्या कामाला येतंय हे पाटील. पोरं अवाक होऊन ऐकत होती. काय नाव तुझं? मेंदवाऱ्या. गावच्या उत्तर दिशेला हात दाखवत मेंदवाऱ्यानं खुलासा केला. या माळाला उतरलोय आजच. ने जा. जा. अंगात मळकं काळं जाकीट आणि खाली लंगोटी नेसलेला पारधी चलाखीनं पुढं आला. खिशातलं दोरी काढून त्यानं कुत्रीच्या एका पायाला बांधली. दत्तूला राम घालून पाठ फिरवली. तो कुत्रीचं मडं ओढत नेऊ लागला. धुऱ्यानं फरफाटा उठू लागला. धुराळा उडत राहिला. उघड्या माळावर मेलेली कुत्री टाकून मेंदवाऱ्यानं जवळच गिताड धरण्याचे फास लावले. आभाळावर काळे टिपके कधी दिसतात म्हणून लांबवर नजर लावून तो बांधाआड दडून बसला. कोंबडीसारखं चवदार लागणारं गिताडाचं मांस आज त्याला मिरची कांदा घालून तव्यावर परतायचं होतं. आपण भरपेट खाऊन पोराबाळांना खाऊ घालायचं होतं. मेंदवाऱ्याच्या तोंडाला चळकन पाणी सुटलं. गुटखा घेऊन तो आभाळाकडे बघत राहिला.